Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहेत। मुद्दा क्रमांक 1, अक्षय शिंदे याला तळोजा MIDCच्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल। आपण पनवेल कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं, तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे शिळफाटाने आपण बदलापूरकडे जातो। गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? प्रश्न क्रमांक 1, जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। प्रश्न क्रमांक 2, पोलिसांनी चार्जशीट, अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता, मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय घाई होती? ते रविवारी का फाईल केलं गेलं आणि इतक्या घाईने? म्हणजे लगेच तुम्हाला सायंकाळी 5 वाजता सोमवारी सगळ्या प्रक्रिया करून म्हणजे 5 वाजायची वेळ होते आणि त्याच वेळेला तुम्हाला त्याला बाहेर न्यावंसं वाटतं, तुम्हाला त्याच्यात अजिबात काही प्रिकॉशन्स घ्यावेसे वाटत नाहीत, हे प्रचंड संशयास्पद आहे। ज्या पिस्टलने अक्षय शिंदेवर गोळी झाडली, जनरली पोलिसांकडे ज्या काही आत्ता पिस्टल आहेत, आता रिव्हॉल्वर इतिहास जमा झालेले आहेत, ज्या पिस्टल वापरल्या जातात त्या सोफिस्टिकेटेड वेपन म्हणून वापरल्या जातात। साधारणतः 9mm या सगळ्या पिस्टल आहेत। याच्यामध्ये कॉक किंवा लॅच वजा एक गोष्ट आहे। जे सोफिस्टिकेटेड वेपन आहे ते सगळे पोलीस कर्मचारी वापरतात। हे सोफिस्टिकेटेड वेपन बाजारात कुठेही खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही। ज्या अर्थी बाजारात हे खाजगी पद्धतीने खरेदी विक्रीसाठी नाही त्या अर्थी याचं कुठेही ट्रेनिंग सुद्धा मिळायचं काही कारण नाही। म्हणजे याचं ट्रेनिंग हे फक्त पोलिसांनाच असू शकतं। जर असं असेल तर अक्षय शिंदेला हे ट्रेनिंग कुठून मिळालं? कारण काहीही असलं, पहिली गोष्ट रिव्हॉल्वर पिस्टल अनलोड असते, ती लोडेड करून अजिबात ठेवली जात नाही। समजा एमर्जन्सीमध्ये लोडेड करून ठेवायची जरी म्हटलं तरी चेंबर लोड केल्यानंतर चेंबर लोड करणे आणि ट्रिगर ओढणे या दोन्हींच्या मध्ये एक कॉक आहे, या दोन्हींच्या मध्ये एक लॉक आहे। हे लॉक लावावंच लागतं, कारण जर चेंबर तुम्ही लोड केलं तर कुठल्याही क्षणी साध्या बोटाचा जरी दाब पडला तर गोळी उडू शकते आणि ज्याच्याकडे रिव्हॉल्वर आहे त्याला सुद्धा धोका होऊ शकतो। त्यामुळे कुठलाही माणूस त्याला लॉकच करणार असं लॉक काढणं हे कुठल्याही सर्वसाधारण माणसाला शक्य नाही। त्याचं ट्रेनिंगच मिळायला हवं, मग ते अक्षय शिंदेला लॉक कसा काय काढता आला? एक जरा पुढचा अजून मुद्दा आहे की या सगळ्यांच्या मध्ये असं आपण गृहीत धरू की त्याने लॉक काढायचा प्रयत्न केला, दोन्ही हातात बेडे असणारा माणूस उठतो, कमरेचं पिस्टल काढतो, ज्या पिस्टलचं जे होस्टरमध्ये बांधलेलं असतं, म्हणजे ते पिस्टल ज्या याच्यात ठेवतात त्याला आपण होस्टर म्हणतो, त्या होस्टरमध्ये तो रिव्हॉल्वर पिस्टल ठेवलेली आहे। तिथून त्याला वायरने व्यवस्थित खांद्याच्या दिशेने त्याला आतल्या बाजूने शर्टच्या आतल्या बाजूने पॅक केलं असतं, ते उपसता कसं काय येऊ शकतं? ते उपसून गाडीमध्ये जागा किती आहे? 1 ते 1.5 फुटाची, 1.5 फुटाच्या जागेमध्ये तो खाली बसलेला होता की तो बाकड्यावर होता? त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पोलीस अधिकारी होते, नेमकं काय झालं याची जरा उत्तरं पोलिसांनी देणं गरजेचं आहे। महत्त्वाची बाब, काही लोक म्हणतात की अहो तुम्ही का बरं आक्षेप घेताय? महोदय, हे जरा नमूद केले जावे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय सिरसाट यांचं स्टेटमेंट बघा। संजय सिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय। त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे, कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं, याची चौकशी झाली पाहिजे, हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय। म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे। यावर का आक्षेप घ्यावासा वाटतो त्याचं दुसरं कारण, हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं
ही बलात्कार केस झाली. बलात्कार केस नंतर 4ही लोकांना क्राईम सीन व्हिजिटसाठी नेण्यात येत होतं. हे फार विशेष आहे. याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन व्हिजिट आहे. नेमक्या क्राईम सीन व्हिजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो. सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो. तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे. पुढचा प्रश्न, जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे, एवढा मोठा गुन्हेगार आहे, एवढा मोठा ताकदवर आहे, हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदेबद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे. जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते, तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र, एवढा चालाक, एवढा 1 मिनिटाच्या आत, काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा, एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला, याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं. या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे. संजय शिंदे 1983च्या बॅचचा ऑफिसर. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे. ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये, एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे. म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती, तो सस्पेंड होता. मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते, नंतर दयाळ साहेब आले. हा माणूस सस्पेंड होता. याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजींच्या, पण याला डिसमिस न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे. मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल. तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्यानुसार त्रिसदस्यीय समिती नेमली होती. सिरपुरकर समितीने आपला अहवाल कोरोनानंतर सादर केला आणि सिरपुरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस आहे. आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे 10 पोलीस आहेत त्या 10 पोलिसांवर 302 नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा. मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं, मी समजू शकते, कारण पोलिसांचा सन्मान राखला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे. पण कालपासून गळे काढणारे नरेश म्हस्के, कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय, फडणवीस साहेब तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवलाय का? तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का? अहो साहेब, रोज ती कोकणातले 4-12 जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्यात. आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही. उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता, पोलिसांना दहशतीत घेता. त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत. तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता? या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती. अक्षय शिंदे कोणी समाज सुधारक नव्हताच, तो गुन्हेगारच होता. परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपतं का? तर नाही. अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे, ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतोय की हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. काल नरेश म्हस्केने अजून एक मुक्ताफळं उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे. हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय?
जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग पुण्यातल्या पोर्शे कार अपघातामध्ये विशाल अगरवालने जी गाडी चालवली त्या गाडीतनं जे 2 लोक चिरडून मारले गेले, मग नैसर्गिक न्यायानुसार गाडी चालवणाऱ्याला पण चिरडून मारायचं का? जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर मग संकेत बावनकुळेला पण पुन्हा गाडीने ठोस द्यायची का, म्हणजे नैसर्गिक न्याय होईल? जर नैसर्गिक न्याय असं वाटत असेल नरेश मस्केला, तर काय मग राहुल शेवाळेवर आरोप करणारी जी रिंकी बक्सल आहे, मग हा नैसर्गिक न्याय राहुल शेवाळेला लावायचा का? निर्मला यादवने आरोप केले, हाच नैसर्गिक न्याय, मग काय इकडे श्रीकांत देशमुखला लावायचा का? हा नैसर्गिक न्याय ब्रिजभूषणला लावायचा का? उत्तरं द्यावी त्याची सरकारने की तुम्ही जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर नैसर्गिक न्यायाची तुमची नेमकी व्याख्या काय आहे? तो नैसर्गिक न्याय आम्हाला कळला पाहिजे. आम्हाला या प्रकरणात गांभीर्य काय आहे, कशासाठी आम्ही बोलतोय हे काल शिंदे गटाच्या प्रवक्त्यानेही सांगितलं की जर अशा पद्धतीने एन्काउंटर होत असतील तर मग पोलीस व्यवस्था करते काय, गरज काय त्याची, हे आपण समजून घेतलं पाहिजे की या देशावर आक्रमण करणारा कसाब जो या देशाचा शत्रू होता, तरी सुद्धा कसाबला फासावर लटकवण्याची एक कायदेशीर संपूर्ण प्रक्रिया आपण फॉलो केली होती. आपण IPC इंडियन पिनल कोड हे गुन्ह्याला डिफाईन करण्यासाठी आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे एखाद्या गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे आणि त्या प्रोसिजरनुसार त्याला शिक्षा कशी पोचावी यासाठीची संहिता आपल्याकडे आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही एन्काउंटर करून जर गोष्टी संपवायच्या म्हणत असाल तर मग पोलीस व्यवस्थेचं अस्तित्व कशासाठी? मग कायदा जेल कशासाठी? जेलवरून आठवलं, आधारवाडी जेल जवळ आहे. बदलापूर आणि ठाण्या प्रकरणामध्ये जर काही आरोपी सापडले, काही गुन्हेगारांना जेलमध्ये टाकायचं असेल तर त्यांना आधारवाडी जेलमध्ये टाकायची सुद्धा सुविधा आहे. मग आधारवाडी जेल सोडून अक्षय शिंदेला तळोजाच्या जेलमध्ये का आणलं होतं याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आता या सगळ्या प्रकरणात जेव्हा चहूकडून टीकेची झोड उठवली जाते तेव्हा काल फडणवीस जी असं म्हणताहेत की मी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. फडणवीस साहेब, तुमची कोणती चौकशी पूर्ण झाली ते सांगा. या राज्यामध्ये ड्रग्जचं प्रकरण सुरू झालं तेव्हा तुम्ही म्हणालात की नेक्सस बाहेर येईल. काय नेक्सस बाहेर काढलं तुम्ही? 2.5 वर्ष झालं तुम्ही गृहमंत्री आहात. 2.5 वर्षात तुमची चौकशी अजून पूर्ण झाली नाही का की तुम्ही नेक्ससच बाहेर काढू शकला नाहीत? वसई विरार प्रकरणामध्ये ज्या आरोपीला मारलहाण, रस्त्यामध्ये ज्या तरुणीची हत्या झाली, काय केलं तुम्ही? इथे कोयता गँगने हायदोस घातला आणि पोलीस अधिकाऱ्यावरच कोयता चालवला गेला. काय चौकशी केली तुम्ही? त्यावेळेला तुमची भूमिका काय होती? संकेत बावनकुळेच्या प्रकरणात का म्हणालात की आम्हाला कायदेशीर प्रक्रिया फॉलो करावी लागेल? तुम्हाला साधी FIR करता आली नाही लवकर, तेव्हा म्हणालात की नाही मेडिकल करूया, मग फॉरेन्सिक करूया, अमुक करूया, ढमुक करूया, CCTV, आणि हे सगळं गायब होतं. तिथे तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आठवते. एका वामन म्हात्रेवर FIR करताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आठवते, FIR करताना, आणि गोळी घालताना तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया अजिबात आठवत नाही. गोळी घालताना तुम्ही बेछूट गोळी घालता. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, हे मी पुन्हा पुन्हा सांगते. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, पण त्याला फाशी देताना सराउंडिंग असणारे जे कारक घटक आहेत ते वाचवले जात आहेत, ही आमची अडचण आहे. कित्येक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. बदलापूर प्रकरणातला आपटे अजूनही अटक झालेला नाही. CCTV फुटेज नेमके तुमच्या वेळेलाच गायब कसे होतात फडणवीस साहेब? नेमके शाळेचे CCTV फुटेज गायब झाले, तिकडे बावनकुळेच्या प्रकरणात नेमके त्याच्या सगळ्या रस्त्यावरचे CCTV फुटेज गायब झाले, आणि तुम्ही कायद्याची भाषा करायची, तुम्ही प्रश्न विचारायचे. या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काल काही मुक्ताफळं उधळली जात होती. मला वाटतं आपल्या पुण्यातच राहतात विधानसभेच्या काय त्या उपसभापतीबाई, आणि त्या म्हणाल्या की असं नाही बोलता येत, चिडचिड वगैरे होऊ शकते. अरे वा, कालपर्यंतची तुमची भाषा वेगळी होती, आज वेगळी भाषा आहे. एका महत्त्वाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडून ही भाषा अपेक्षितच नाहीये मला. निश्चितपणे मुलींना न्याय मिळाला पाहिजे. अरे पण या निमित्ताने शाळा प्रशासन तुम्ही तसंच सोडून दिलंय, त्याचं काय? मी आई आहे, विरोधक म्हणून बोलत नाहीये, आई म्हणून बोलते, शिक्षिका म्हणून बोलते, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून बोलते की या सगळ्या प्रकरणात ज्या शाळेमध्ये CCTV नव्हते ती शाळा का वाचवताय तुम्ही? ती शाळा वाचवणं तुम्हाला कितपत योग्य वाटतंय त्याच्यावर तुम्ही काहीच भाष्य करणार नाहीत का? अजून एक गोष्ट, काल उज्ज्वल निकम बोलत होते, भाजपचे प्रवक्ते आहेत. उज्ज्वल निकम नावाच्या भाजप प्रवक्त्याला किती घाई झाली होती काल बोलायची.
घाईघाईत त्यांनी आपलं स्टेटमेंटही देऊन टाकलं आणि म्हणाले की कधी कधी जेव्हा आरोपीला असं वाटतं की आता आपलं मरण ओढवलेलंच आहे, तेव्हा तो फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेशनमध्ये जातो आणि स्वतःवर गोळी झाडून घेतो. अशाच पद्धतीने अक्षय शिंदेने गोळी झाडून घेतली. काय तत्परता आहे भाजप प्रवक्त्यांची की ज्या माणसाचा एन्काउंटर झालाय त्याला सुसाईड ठरवण्यासाठी स्वतः जो माणूस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये केसेस लढवतो, जो स्वतःला वकील म्हणवतो, असा माणूस भाजपमध्ये गेल्यावर त्याचा सदसद विवेक किती गहाण पडतो याचं हे फार मोठं उदाहरण आहे की एन्काउंटर झालेल्या व्यक्तीला सुसाईड ठरवण्यासाठी घाईघाईने उज्ज्वल निकम पुढे येतात. माझी आता मागणी आहे, पोलीस व्यवस्थेचा आदर राहिला पाहिजे, धाक राहिला पाहिजे. काल आदरणीय पवार साहेबांनीही हे ट्विटमध्ये सांगितलं की तुमच्या अशा गोष्टींमुळे पोलीस व्यवस्थेबद्दलचा धाक आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास संपत जातो. तो संपता कामा नये. म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावतो. तो काळ सोकावता कामा नये. समजून घ्या की एखादं सेक्स स्कॅन्डल घडलं आणि सेक्स स्कॅन्डलमध्ये एक माणूस तुम्हाला सापडला आणि तुम्ही त्या माणसाचा एन्काउंटर केला. लोक म्हणतील वा वा, कारण बऱ्याचदा बलात्काराच्या बद्दल तिरस्काराचीच भावना असते, त्यामुळे त्याचा एन्काउंटर झालं कोणालाही आवडेल. अरे पण एका सेक्स स्कॅन्डलमधल्या एका आरोपीचा जेव्हा तुम्ही एन्काउंटर करता तेव्हा तो एकटा नसतो. त्याची कितीतरी मोठी टीम असेल, कितीतरी मोठे एक रॅकेट असेल. ते रॅकेट कसं बाहेर निघणार, ते रॅकेट बाहेर निघण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार की नाही, ते प्रयत्न होणं जास्त गरजेचं आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आता मागणी आमची ही आहे की पहिल्यांदा तर वादग्रस्त असणारा संजय शिंदे आणि त्याच्यासोबतचे जे इतर लोक आहेत, या लोकांचं सस्पेन्शन होणं पण गरजेचं आहे. कारण यांच्याकडून जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते आणि पोलीस गोळी झाडतात त्यावेळेला ती डायरेक्ट डोक्यात गोळी जाते. हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे अजूनही. दुसरी गोष्ट, या प्रकरणाची उच्चस्तरीय म्हणजे न्यायाधीशांच्या समितीने चौकशी करायला हवी. याला राज्य सरकारच्या प्रभावापासून या केसला लांब ठेवलं जावं. कारण संजय शिंदे हा ठाण्याच्या हद्दीतच अनेक दिवस त्याने ड्युटी केलेली आहे आणि ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालतं त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या सगळ्या संबंधाने आम्ही आमच्या मागण्या स्पष्टपणे ठेवलेल्या आहेत. या संदर्भात असं जर एखादं एन्काउंटर झालं तर विदिन 24 आवर याची सगळी माहिती ह्युमन कमिशनला सुद्धा गेली पाहिजे. ती ह्युमन कमिशनला माहिती गेली आहे का यावर सुद्धा चर्चा व्हायला हवी. या सगळ्या संदर्भात अजून आपटेची अटक का नाही आणि शाळा प्रशासनाचं काय करणार आहात यावर आम्ही रीतसर कोर्टामध्ये प्रश्न विचारणार आहोत आणि कोर्टामध्ये आम्ही आमची भूमिका अगदी कागदोपत्री मांडणार आहोत.